हैदराबादवरून येणाऱ्या रस्त्याने रात्रीच्या वेळेला कधी येऊ नये, कारण की रात्रीच्या वेळेला 9 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत फॉरेस्ट खात्यामुळे हे बंद असतं आणि इथं राहण्याची सोय फॉरेस्ट खात्याचीच आहे आणि इथे अशा प्रायव्हेट रूम्स पण भरपूर आहे. इथनं पुढे रात्री 9 वाजेनंतरला ते सकाळी 6 वाजेपर्यंत पुढे आपल्याला जाण्यास परवानगी नसते. इकडं पर हेड 100 रुपयाने तुम्हाला बेड भेटू शकतो, प्लस 1500 रुपये रूम रेट आहे ते फॉरेस्ट खात्याचं. आम्ही इथं प्रायव्हेट रूम घेतली होती, ते आम्हाला 1000 रुपयाला 6 जणांसाठी रूम दिली होती. RS म्हणून दुकानाचं नाव आहे याच्याकडे. आता सकाळी आमची सर्व आंघोळ पांघोळ करून तयारी झालेली आहे, आम्ही निघण्यास तयार आहोत. हे आहे अहमदाबाद टायगर रिझर्व सेंच्युरी. जंगल सफारी इथं अवेलेबल आहे. टोटल 18 किलोमीटरची जंगल सफारी आहे. या ज्या जीप्स बघताय तुम्ही, या जीप्स मधनं जंगल सफारीला घेऊन जातात. 2500 रुपये साधारण चार्जेस आहेत या जीपचे. या सफारीमध्ये टोटल 22 टायगर्स आहेत. हे इथं त्यांचं ऑफिस आहे. इथून तुम्हाला जंगल सफारी बुक करता येते. आणि टोटल 18 किलोमीटरची जंगल सफारी आहे, ज्याच्यामध्ये टायगर साइटिंग होऊ शकते. प्लस बाकीचे वन्यजीव आपल्याला बघायला मिळतात. हैदराबादवरनं श्रीशैल्यमला जाणाऱ्या रस्त्यावरती हे टायगर रिझर्व आहे. आपण आता पाताळगंगेमध्ये आंघोळ करणार आहोत. आपण हिला पाताळगंगा म्हणतो, पण ऍक्च्युअली ह्या नदीचं नाव कृष्णा नदी असं आहे. ह्या पाण्यात आंघोळ करायची मजाच निराळी आहे, कारण की अतिशय सुंदर, स्वच्छ आणि काचेसारखं पारदर्शक पाणी आहे. ह्या पाण्यामध्ये आपल्याला डायरेक्टली तळ सुद्धा दिसेल एवढं शुद्ध पाणी आहे. चला तर मग आंघोळीची मजा घेऊया. आंघोळ करून आता आपण निघालेले श्रीशैल्यमकडे. श्रीशैल्यम म्हणजे मल्लिकार्जुनकडे एंट्री करतोय आपण मल्लिकार्जुन मध्ये. आपण मल्लिकार्जुनला पोहोचलेलो आहोत. आता दर्शनासाठी जाऊ. तिथं कॅमेरा वगैरे अलाउड नसल्यामुळे आपण शूटिंग काढू शकत नाही. आपलं श्रीशैल्यमचं दर्शन करून आपण निघालो आता महानंदी. आपण महानंदीच्या मंदिरात आलेलो. आपण महानंदीच्या मंदिरात आलेलो आहे. तर हे जे गार्डन आहे महानंदीच्या बाहेरील गार्डन आहे आणि हे मंदिरचे एंट्री गेट ह्या साईडला आहे. महानंदीचं स्टॅच्यू. आता आपण एंट्री गेटने मध्ये जाऊ. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. चला आता मंदिरात एंट्री करू.
आता आपण महानंदीचं दर्शन घेतल्यानंतरला चाललोय तिरुपती बालाजीला. हे आपण आता तिरुपती बालाजीला पोहोचलोय. रात्रीच लाईनीमध्ये दर्शनाला लागलो होतो. आपण दर्शन घेऊन आता बाहेर आलेलो आहे. दर्शनाला आपल्याला 6 तास लागले. बाहेर फोटो सेशन केलंय. फोटो सेशन झाल्यानंतर आपण भोजनालयात गेलो आणि जेवण केलेलं तिथंच. मग खाली आल्यानंतर खाली रूम घेतली. फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी पद्मावती देवी टेम्पल याचं दर्शन करायला गेलो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.